हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज माझा आता पसारा आवरायचा बघा, इकडे पसारा आवरून ठेवलाय तरी पण थोडं दिसतंय ती झाडू मारून घेतला आता ह्याच्या खालनं सगळा। आता बाकीचा झाडू मारायचा आहे, वरचं वगैरे सगळं साफ करून घ्यायचं। चला म्हणलं थोडं काम करत करते व्हिडिओ बनवावा, करून ठेवली म्हणजे मग काय टेन्शन नाही ना येस्तोपर्यंत। श्रेषा पण आहे आपली, मध्ये मध्ये करते सारखी। हो का आली बघा इकडं बसली दळण वगैरे केलं आता मी, बाकीचं काम आवरावं आणि मग शेवट लास्टला फरशी पुसावी, कारण पाणी लवकर आलं। पाण्याचं काय टायमिंग ना आमच्या, कधी पण येतं पाणी। वॉचमॅनला ज्यावेळेस बरं वाटतं ना सोडायला टाइम, त्यावेळेस वॉचमॅन सोडत असतो बघा। किती उकडते इथं, पोरींचा अभ्यास ठेवला स्टूलवरती हो का। श्रेयाचं पण आहे, समृद्धीचा पण अभ्यास इथंच आहे। एका बॅगची चेन तुटली होती, ती चेन वगैरे बसवली। निघते श्रीषा आणि समृद्धी बघितलं का, इथे बसले ते। आणि हॉल किचन अजून साफसफाई करायची। फ्रीज पण पडदे आहेत, ते पडदे काय कट केलेले आहेत, पडदे खालीपर्यंत आहेत। श्रीषा आपली बसती खेळत त्याच्यामध्ये। काय झालंय, मुंग्या पण लय होते, ते मुंग्याने रोप गेले, कुठनं मुंग्या येते त्या, इतक्या मुंग्या येते ना, लय मुंग्या येते सारखं। कशाला पण मुंग्या लागते त्या, प्रत्येक गोष्टीला खड वाढून ठेवावं लागतं, मुंग्या लागल्याच म्हणून समजायचं। फ्रीजमध्ये सुद्धा मुंग्या जाते त्या, फ्रीजमध्ये सुद्धा। वारं सुटलं बघितलं, वाऱ्याने कचरा मागायला सुटतोय। मी इकडे बोलायचं नादात झाडती तरी। खिडकी आपण काय करायचं, आधी थोड्याशा ओल्या फडक्याने साफ करून घ्यायला लागते त्या, आणि परत ना वाळ्याने साफ करून घ्यायच्या, जरा स्वच्छ निघते त्या। मी काय, मला भूल वाटते, हे आपलं आहे शाप मारलेलं पूजेच्या टायमिंगला, दरवाजाच्या पाठीमागे त्याचे कपडे असते ती हँगर लावला ना पाठीमागे, त्याच्यामुळे आमचे कपडे तिकडे बॅगमध्ये असतात ती रोजची पण तिकडं, आणि नवीन पण सगळे कपडे। बघितलं वाऱ्याने काय सोपं, बघितलं का वाऱ्याने सगळं घरात उलट माघारी झाडलेलं तेवढं सगळं माघारी येते ओढून। मी काय करते, आधी माझं काम सगळं आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते, कारण मग माझं बोलायचं म्हणलं का ना, मग तर व्हिडिओला बी लक्ष लागायचं नाही, आणि साफसफाई करायची। मला थोडं फॅन काल झाडला होता, पण मला फॅन वाटते अजून फडक्याने पुसून घ्यावं लागलं व्यवस्थित, जास्त धुरळा असल्यामुळे काय व्यवस्थित एवढा कापड्याने पुसलं म्हणजे जरा निघाल ना स्वच्छ। जाळ्या वगैरे तर लगे लागतात घरालाही, म्हणजे दरवाजाला वगैरे साफसफाई करायला लागते। श्रेया बघितलं काय, झोप मला म्हणत होती, मम्मा मला आवाज दे, मी उठते तुला बोलणं, तुला मदत करू लागते थोडीशी। आता झोपली, म्हटलं झोपून द्यावा, काय तिला आवाज तरी, तिला कशाला डिस्टर्ब करून मला झोपू द्या, चला झोपते तोपर्यंत। आणि मी बी चला बघितलं किती घाम आला काय केला, तर मी माझं सगळं काम आवरून घेते, झाडू मारून घेते आणि भांडी धुवून घेते, आणि काय करते, खिडक्या पुसून घेते, आणि मग तुम्हाला दाखवते मी लास्टला। फरशी वगैरे सगळं पुसल्यानंतरच सगळं काम आवरलं का नाही मगच दाखवते, कारण माझं काम पटकन होईल बी। मोबाईल मी जर चार्जिंगला लावते, माझं बाकीचं काम आवरून घेते, आणि मग सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, तुझ्यासंग बोलते, मग तर मला थोडा टाईम पण भेटेल बोलायला, 5-10 मिनटं। दम भरला बघितलं, थोडं झाड काम केलं आवडलं की बोलताना दम लागतो। बरं चला, मी माझं काम आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते। हे बघा, आत्ताच माझं सगळं काम आवरून झालंय, किचन वगैरे साफ फरशी पुसून घेतात, आणि आपल्या खिडक्या पण सगळ्या छानपैकी पुसून घेतल्यात। इथल्या सगळ्या खिडक्या, 3 रूममधल्या पण, किचनमधली, आपली हॉलमधली पण, आणि बेडरूममधली पण सगळ्या खिडक्या पुसून घेतल्या। सगळी स्वच्छता करून झाली, फरशी वगैरे पुसून झाली, दळण पण दळायला घेऊन ठेवलंय। हे बघा चाललाय खेळ आता, तर मग चला आता स्वयंपाक पण बनवायचा आहे, दळण घेऊन यायचं आणि स्वयंपाक बनवायचा आहे बघा आता। तर त्याआधी मला चला थोडा आपला व्हिडिओ बनवावा राहिलेला थोडा। हे बघा समृद्धी, श्रीषा बघा येत आहे आपली, दिसली का, आणि श्रेयाची चोखा घेते, तर मला त्याआधी चला व्हिडिओ थोडा आपला
घ्यावा आणि मग बाकीचं काम आवरावा. बाकी सगळं तर झालं, म्हणजे स्वयंपाक करायचं राहिला फक्त. स्वयंपाक करावा, काम आपलं व्हिडिओ काढून तेवढा, म्हणजे एडिटिंग ही करायचं अजून त्याला टाईम लागतो. त्याच्यामुळे म्हणलं चला लवकरच घ्यावा. सगळं काम आता जस्टच आवरलंय. इतकं उकडतंय घरात, नको वाटतंय. फॅन तर कंटिन्यू चालू आहे, बंदच नाही फॅन कसला. फक्त झाडू मारेपर्यंत फॅन बंद आणि फॅन चालूच, सारखं फॅन चालू आहे. फॅनला बंदच नाही कसली, फॅनला शांतताच नाही. काय करायचं, उकडतंय तेवढं तर काय करायचं मग. आणि वारं पण काय एवढं सुटत नाही. संध्याकाळच्या टायमिंगला जरा वारं सुटते थोडंसं, पण एवढं बी काय खास नाही. भांडेगुणी खेळत होत्या आज. काय समजा मशीन पण नाही, नव्हती लावली. तेल जरा केसांना तेल लावलं ना, जरा लयच भुरी भुरी केस झालती, त्याच्यामुळे मला त्याला थोडं तेल लावावं. काय झालं ते, काल आमच्या गावची यात्रा होती. पप्पा आमच्या यात्रेला गेलतं. तर पोरींसाठी काय काय खरेदी केली मी तुम्हाला गावाला गेल्यानंतर दाखविलच ती. कारण आता सगळं सामान तिकडंच आहे गावाला, त्याच्यामुळे मग इथं काय दाखवता येणार नाही. तिघींसाठी पण काय काय घेतलंय आणि माझ्यासाठी पण आमच्या पप्पाने खरेदी केली आहे. ती तुम्हाला मी गावाला गेल्यानंतर दाखवीन सगळ्यांना काय काय खरेदी केली ती. है ना बरं, गावाला जायचं ना बाबांच्याकडे. बघा समृद्धी सुद्धा हो म्हणते गावाला जायला. पण अजून टायमिंग आहे, आता लगेच नाही जाणार आहे. तरी अजून अंदाज 8 ते 10 दिवस आहे अजून, मग नंतर गावाला जाणार आहे. आता दाखविलच मी तुम्हाला ब्लॉग गावाला जाणारचा. है ना श्रेया, यायचं ना गावाला. श्रेयाला आमच्या एक घ्यायचं आहे, सरप्राईज आहे, तुम्हाला सांगत नाही. श्रेया म्हणते बेंच, पण ती काय आहे ती मी नंतर तुम्हाला दाखवेल. तुला बोलायचं का, बोल की. अभ्यास काय काय केला. श्रेया आमच्या होट सारखं बोलतात, ते काय झाले कोणाचं सारखं होट बोलतात तिचं. आणि मग अशी त्याला वरच्या होटाला लागलं पण. बघा त्या दोघींना घेतलंय व्हिडिओ मध्ये. त्याच्या हिच्या म्हणे मित्र कशाला माघारा लगे आले बघा पळत आहे का. बोलती काय बोलती, बोला. तुला पण यायचं व्हिडिओ मध्ये, का लपती या. काय म्हणते आमच्या समृद्धीला हुशार आहे बरं का. श्रेया तर आमची 1 नंबर है ना. बघितलं का बहिणी बहिणींचं पण चालले गप्पा. आमच्या समृद्धीची भाषा का ना, श्रेयाला आमची सगळी भाषा कळते. तिची काय सांगते ती काय. आमच्या काय तर श्रेयाला पण तिचे हे झालंय, आता उळण बसलंय तिला. त्याच्यामुळं ही काय बोलते ना समृद्धी खून म्हणजे काय सांगते ना, ते आमच्या श्रेयाला सगळं कळतं. है ना बाळा, काय काय म्हणते ती. हे बघितलं खांद्यावर हात टाकू नाही का, हिच्यामध्ये मैत्री कशाला मागं राव. है ना. बघा आमच्या 3 मुली, समृद्धी, श्रेया आणि श्रीषा. तुला यायचंय वे, इथं बसायचंय वे, तुला कोण घेणार वे. बरं घेते चल. आणि श्रीषा आमचे सगळ्यात छोटेवाले, शेंडफळ आहे आमचं, शेंडफळ. है ना श्रीषा. काय चाललंय कोण असतो, काय यांचं काय गप्पा मारते त्या कोण असतो. है ना बाळा, काय गप्पा मारते दीदी दोघी जण. बाळा झोप लागली, झोपा किती हलवलं तरी आमचं बाळ झोप नाही. नाही बोलायचं तुला. बरं राहू दे, नको बोलू, नको बोलू, राहू दे, राहू दे, नको बोलू, राहू दे. खाली बसायचं, खेळा खाली. मग सो खाली, खाली सोड, खाली सोड. खेळून दे त्याला, खेळून दे. अजून शाळेत पप्पा काय अजून आलं नाही तर थोड्या वेळ आता किती वाजता आज येतात का उद्या येतात काय अजून सांगितलं नाही त्यांनी. येतील बहुतेक मला वाटतं आजच. मग काय म्हणू बरं, दीदीचं पप्पा आमच्या. ती म्हणते श्रेयाचं पप्पाच का म्हणते, दीदीचं पप्पा पण म्हणणार. बरं मला दोघींचं पण, श्रीषाचं पण, तिघींचं पप्पा बस का. हा, तिघींची मम्मी, तिघींचं पप्पा. समृद्धीला आमच्या लय बाळाचं टेन्शन. बाळ चाललं गेलं की चालले तिच्या भागा भागा. ते आमचे ते पडले होते ना त्यावेळेस ते रिपोर्ट काढलेले आहेत ना पायाला, त्यांच्या हाडाला मार लागला होता, चीर पडली हाडाला. आणि ते एक्सरे वगैरे काढलेले आहेत. ती
ते आता ठेवून बी का उपयोग नाही, मग मला चला ते टाकून द्यावं कचरा, त्यासाठी मग मी साफसफाई करताना ते पण काढलेत वरती. आता त्यालाच खेळत बसले ते बघा, है ना. बोलायला का काहीतरी, मी चित्ती बोलतीये. सबस्क्राईब नाही बाळा, सरप्राईज. श्रेयाला आमच्या फर्स्ट प्राइज भेटले. टीचरचा फोन आला, टीचर बोलत होते तिला काव ते लावलं नाही, फोटो वगैरे सगळ्यांनी काढलेत ना, मग तिला तीच राहिली एकटी, फर्स्ट नंबरवालीच राहिली बघा. तर मॅडमला म्हटलं आता आम्ही येऊ शाळा भरल्यानंतर स्कूलमध्ये, मग काढू तिचे फोटो वगैरे. तर मॅडम मला चालते. आमच्या समृद्धीचा बड्डे पण आहे 2 जूनला. त्यानंतर पुढच्या जुलैमध्ये त्रिशाचा आपला बड्डे आहे, पहिला बड्डे आहे तिचा. बघू आता कुठं गावाला नाही तर सेलिब्रेट करणार आहे. समृद्धीचा शक्यतो मला वाटतं आम्ही गावालाच करू बड्डे, पण फिक्स नाही अजून, आलो लवकर तरी काय सांगू शकत नाही तसं, है ना बाळा. तो दिवाळीमध्ये लांब कुठे आहे तेव्हा. आता कोणता महिना चालू आहे, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, 6 महिने अजून. तसलं काय बोलते तू, नीट बोल की, तोंडाने असं बोल की. पप्पा, बाबा, आई, बाळ असं साधं सोपा शब्द बोलती बरं का ती, पण असं चांगला अजून एवढं येत नाही स्पष्ट. चला आपला व्हिडिओ लयच बोलता बोलता लयच मोठा व्हायला लागलाय. तर तर चला, कसा वाटला आपला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.